राहुल गांधी न्याय यात्रा यासाठी काढतायत की 70 वर्ष त्यांना लोकांना न्याय देता आला नाही आणि सत्तेवर असतानाही लोकांवरती अन्याय होत असतानाही सरकार त्याकडे बघत राहिलं. महात्मा गांधींच्या नावाचा वापर करून त्यांनी सत्ता मिळवली. पण महात्मा गांधींचं स्वप्न होतं की या देशातला जातीवाद हटला पाहिजे, दलितांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीची त्यांची भूमिका असतानाही दलितांवरती अत्याचार वाढत राहिले आणि जातीवाद संपवा अशी घोषणा महात्मा गांधींनी केलेली होती. पण ते काँग्रेसला जाती व्यवस्था खत्म करता आली नाही. समाजामध्ये नेहमी दुरी राहिली आणि माननीय नरेंद्र मोदींच्या काळामध्ये भारत जोडण्याचं काम अत्यंत गतिशीलपणे झालेलं आहे. सर्व जाती धर्माच्या माणसांना सबका साथ सबका विकासची भूमिका घेऊन नरेंद्र मोदी यांनी सबका विश्वास सबका प्रयास अशी घोषणा केलेली आहे. आणि राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. का काढली तर त्यांनी त्यांच्या काळामध्येच भारत तोडला गेला होता. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्यात आला होता आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये मात्र हे सगळं जे वातावरण होतं ते बदललेलं आहे. आणि आता भारत जोडो यात्रा त्याने अर्धी काढली आणि भारताला जोडणं हे त्यांना शक्य नाही, म्हणून आता त्यांनी भारत न्याय यात्रा काढलेली आहे. पण ही भारत न्याय यात्रा नसून ती भारतावर अन्याय करणारी यात्रा आहे. आणि त्यामुळं राहुल गांधींच्या या न्याय यात्रेचा त्यांना फारसा फायदा होईल राजकारणात निवडणुकीत असं अजिबात नाही आहे. त्यांना यात्रा काढण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांना बघण्यासाठी किंवा त्यांच्या यात्रेला कुठली यात्रा आली तर गावागावातले लोक त्या यात्रेला सामोरे जातात की म्हणून त्या ठिकाणी गर्दी असू शकते, पण त्याचा फायदा मतावर होईल असं बिलकुल नाही. उद्या जर बघितलं, उद्या नागपूरमध्ये काँग्रेसचं हम तैयार आहे अशा प्रकारचं एक अधिवेशन होतंय. राष्ट्रीय तैयार आहे हम. हां, तर काँग्रेसचं अधिवेशन आहे आणि ते म्हणतायत की तैयार है हम, लेकिन हम भी नहीं है कुछ कम, हमारे में बहुत सारा है दम, इसीलिए आप बोल रहे हैं कि तैयार है हम. तो खाली आप ही तैयार नहीं है, हम भी तैयार है. सामना होने वाला है और इस सामना में, इस मैच में कौन जीते हैं ये सारे देश का दुनिया का लक्ष्य उस पर है. और हमने जो 10 साल में काम किया है, जो अभी 10 साल पूरे हो जाएंगे, 10 साल में 10 वर्षामध्ये आम्ही काम केलेलं आहे, तर त्याचा जो लेखाजोखा आहे तो लोकांच्या समोर आहे. आणि आता 3 राज्याच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलेलं आहे की एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही त्या ठिकाणी BJPला NDAला चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये चांगली खुशाली आहे. देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन सगळे एकमेकाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्व धर्माला न्याय देणार आहे. भारतामध्ये 6,000पेक्षा जास्त जाती आहेत. जवळजवळ 18-20 भाषाचे लोक इथं राहतात, 8 धर्माचे लोक इथं राहतात. तरी आपली डेमोक्रेसी अत्यंत मजबूत आहे, याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे. त्यामुळं राजकारण त्यांनी करावं, त्यांना तो न्याययात्रा काढण्याचा अधिकार आहे. परंतु त्या न्याययात्रेचा काँग्रेसला फारसा फायदा होणार नाही. चला हां, आता एक तर आमचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं BJP आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, तसा माझाही रिपब्लिकन पक्ष आहे. माझ्या पक्षाबरोबर मतदारांची मोठी संख्या आहे. गावागावामध्ये वस्तीमध्ये आमच्यासोबत लोक आहेत. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला 1-2 तरी जागा मिळाव्यात अशा पद्धती आमची मागणी आहे. त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे, अजितदादा यांच्याशी बोलणार आहे. आणि RPIला जर 2 जागा मिळाल्या आणि त्या निवडून आल्या तर आमचा पक्ष रिकग्नाइज होणार आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे किती आमदार खासदार आहेत, आता आमच्या पक्षाचे 2 आमदार या 105 मध्ये आहेत, ते BJPच्या सिंबॉलवर निवडून आले, पण RPIच्या कोट्यामधून ते निवडून आलेले आहेत. तर RPIला एवढं विसरून चालणार नाही आहे. RPIचा एक मोठा मतदार वर्ग आहे आणि मी मोठी रिस्क घेऊन महायुतीसोबत आलेलो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राज्यामध्ये RPIला सत्ता मिळाली पाहिजे, काही जागा मिळाल्या पाहिजेत
आणि महायुतीच्या नेत्याने आपापसात भांडू नये. तर त्यांनी जागा वाटप जी आहे ती आपली ताकद किती आहे त्याच्यावरती त्यांनी जागा मागाव्यात. मी काय 10 जागा द्या आणि 12 जागा द्या असं म्हणत नाही आहे. तर माझं म्हणणं एवढं आहे की जर 2 जागा दिल्या तर आमच्या पक्षाला चांगलं बळ मिळेल, तर त्याचा विचार करावा अशी आमची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.